नमस्कार, मी मिनल माळी मढवी. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी महाराष्ट्राची मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूया महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्या. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत मागवलेली माहिती मिळवण्यासाठी एका भाजप कार्यकर्त्याला 6 महिन्यातून अधिक काळ पाठपुरावा करावा लागल्याचा आरोप समोर आलाय. त्यामुळे पेण पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. कारावी येथील रहिवासी चंद्रकांत पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या विविध नोंदींची माहिती मागितली होती. मात्र अनेकदा पाठपुरावा, अपील आणि लेखी आश्वासनानंतरही माहिती मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केलाय. या प्रकरणाची तक्रार ग्रामविकास मंत्र्यांकडे करण्याचा इशारा देण्यात आलाय. संबंधित अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मी चंद्रकांत खंडू पाटील, कारावी गावचा रहिवासी. मी ग्रामपंचायत मध्ये शासकीय नमुने 133 मध्ये माहितीचा अधिकार म्हणून टाकला होता. तो माहितीचा अधिकार 17/12/2025 रोजी टाकण्यात आला होता. तरी मला ग्रामपंचायत मधून ग्रामसेवकला, सरपंचांना भेटून आजपर्यंत मला माहिती दिलेली नाही. त्याच्यानंतर मी पुन्हा स्मरणपत्र टाकलं. स्मरणपत्र 8/1/2026 रोजी टाकलं होतं. तरी पण ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा सरपंचांनी कोणीही दाद दिलेली नाही. त्याच्यानंतर मी पुन्हा अपिलात गटविकास अधिकारी पंचायत समिती पेण यांच्याकडे 6/3/2026 रोजी मी अपिलात गेलो होतो. अपिलात गेल्यानंतर मला सुनावणीची तारीख 24/3/2026 रोजी 11 वाजता लावण्यात आली. त्या दिवसाला विस्तार अधिकारी हजर नव्हते. त्याच्यानंतर मी त्यांना फोनवर दूरध्वनीवरून कॉन्टॅक्ट केला. त्याही सांगला आजची तारीख मी तुम्हाला उद्या लावतो म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा 11/5/2026 रोजी 11 वाजता सुनावणी झाली. सुनावणीमध्ये स्वतः ग्रामसेवक, विस्तार अधिकारी उपस्थित होते. त्याच्यानंतर सुनावणीमध्ये विस्तार अधिकारी त्यांनी सांगितलं की यांना माहिती कधी देणार आहात तुम्ही. त्यांनी सांगितलं 10 ते 15 दिवसात देतो म्हणून सांगितलं. पण मी स्पष्टपणे सांगितले त्यांना की मला लेखी स्वरूपात तारीख कधी देता तेवढे सांगा. त्याच्यानंतर 26/5/2006 रोजी मी माहिती देण्याचे ग्रामसेवकनी संमती दर्शवली. त्याच्यानंतर मी कुठेच गेलो नव्हतो. पुन्हा 26 तारखेला मी विस्तार अधिकारी टँडल मॅडम यांना मी फोन करून विचारलं की बाबा आज मला माहिती देणार होते, ते आजपर्यंत मला माहिती दिलेली नाही. मग त्याही सांगला मी रावसाहेबांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. तोपर्यंत मला आजपर्यंत कुठल्याही कोणी ना ग्रामसेवक ना विस्तार अधिकारी पंचायत समिती अधिकारी कोणी संपर्क साधला नाही. म्हणून मी आता पुढचा पाऊल उचलत आहे. मुंबई गोवा हायवेलगत शितोळेवाडी जंगलात 8 जूनला अर्धनग्न अवस्थेत सापडलेल्या अंबी जाधव यांच्या हत्येचा पेण पोलिसांनी 24 तासात उलगडा केलाय. घटनास्थळी सापडलेल्या मोबाईलच्या तांत्रिक तपासातून धागा सापडला. मुंगोशी क्रशरवरील मजूर राम अवतार उर्फ शेरा केवत आणि सुनील विश्वकर्मा या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. दोन्ही आरोपी मूळचे मध्य प्रदेशचे आहेत. सध्या मुंगोशी येथे कामाला होते. गळा दाबून हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आपण हा गुन्हा घडल्यानंतर 24 तासाचा हा तपास केलेला आहे. याच्यामध्ये सदर घटना आपल्याला 8 तारखेला 10 ते 11 दरम्यान आपल्याला कळाली आणि सदर घटना कळाल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचा स्टाफ व अधिकारी व आम्ही स्वतः तिथे घटनास्थळी गेलो. घटनास्थळाची पाहणी वगैरे केल्यानंतर सदर महिलेचा मृतदेह आपल्याला तिथे समोर दिसून आल्यानंतर आपण घटनेचे चक्र फिरवले. माननीय वरिष्ठ अचल दलाल मॅडम तसेच अभिजित शिवतरे साहेब यांना सर्व गोष्टीची कल्पना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तपास यंत्रणा सुरू केली. पेण पोलीस स्टेशनचे DP पथक व अधिकारी वगैरे सर्व आपण तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेज व गोपनीय माहितीद्वारे आपण ही घटना घडल्यापासून FIR दाखल झाल्यापासून 24 तासात आपण हे आरोपी अटक केलेले आहेत. डोणगाव येथील इंडियन ग्रामीण वितरक गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांकडून आर्थिक लूट आणि नियमभंगाच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. तक्रारीनंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय चौकशी पथकानं एजन्सीला भेट देऊन गॅस साठा, ग्राहकांकडून आकारले जाणारे शुल्क तसंच विविध कागदपत्रांची तपासणी केली. ग्राहकांशी होणाऱ्या कथित अरेरावीच्या वागणुकीबाबतही माहिती घेण्यात आली. चौकशी अहवाल 7 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर संबंधित एजन्सीवर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांचं लक्ष आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले.
परभणी जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय हरबडे यांनी स्वतः रक्तदान करून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। या शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। जिल्हा रुग्णालय परभणीच्या वैद्यकीय आणि तांत्रिक पथकाच्या सहकार्यानं शिबिर यशस्वीरित्या पार पडलं। रक्त संकटावर मात करण्यासाठी झालेल्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होते। सोनाळावरून बुलढाण्याकडे येणाऱ्या एका एसटी बसमध्ये टुणकीवरून एका महिला प्रवासी प्रवास करत असताना ती महिला मोताळामध्ये उतरली। मात्र एक पर्स ही महिला बसमध्ये विसरून गेली। त्या पर्समध्ये 22,000 रुपये रोख आणि सोन्याचे दागिने होते। मात्र बस चालक VC खेडकर आणि वाहक विशाल तायडे यांनी प्रामाणिकपणा दाखवत पर्स बुलढाणा बस स्थानक प्रमुखाकडे सुपूर्द केले। पर्स विसरल्याचे महिलेच्या लक्षात येताच महिलेनं बुलढाणा बस स्थानक गाठलं। या महिलेची ओळख पटवून पोलीस कर्मचाऱ्यासमोर पर्स परत करण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणामुळे दोघांचंही कौतुक होते। आज आपल्या गाडीमध्ये मी 49-50 ड्युटी सोनाळा ते बुलढाणा घेऊन येत असताना टुणकीमधून एक महिला प्रवासी आपल्या गाडीमध्ये बसल्या। त्यांना मोताळा उतरायचं होतं, तर त्यांची पर्स आपल्या गाडीमध्ये राहिली होती। त्याच्यामध्ये त्यांचे काही पैसे आणि गोल्ड होतं, जे आपण बुलढाण्याच्या बस स्टँडला येऊन साहेबाकडे देऊन त्यांना परत केलं। सेलू नगरीचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या वतीनं राज्य सरचिटणीस म्हणून महासंघाच्या नुकत्याच मुंबई इथं पार पडलेल्या बैठकीत निवड करण्यात आली। या बैठकीत राज्यभरातून जवळपास 100 नगराध्यक्ष उपस्थित होते। मिलिंद सावंत यांच्यावर छत्रपती संभाजीनगर आणि उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली। नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांच्या उल्लेखनीय सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय कार्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची नगर परिषद महासंघाच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली। परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणीत 40 नगरसेवकांनी एकत्र येत स्वतंत्र गटाची स्थापना केली। स्थानिक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि आपली भूमिका प्रभावीपणे मांडण्यासाठी या नगरसेवकांनी एकजूट दाखवल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। परभणी महानगरपालिकेतील विविध पक्षांच्या नगरसेवकांचा या गटात समावेश आहे। आगामी निवडणुकीत हा गट महत्त्वाची भूमिका बजावू शकतोय अशी चर्चा आहे। नगरसेवकांच्या या एकत्रित शक्ती प्रदर्शनामुळे स्थानिक प्रश्नांना अधिक प्राधान्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयातील मच्छीमारी व्यवसायाच्या प्रश्नावरून काही युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केलं। यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित युवकाला सुरक्षित ताब्यात घेतलं। पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठा अनर्थ टळलाय। मच्छीमार युवकांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनानं लक्ष द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रकरणाची दखल आता घेण्यात आली। आमची मागणी साहेब, आम्हाला येलदरी स्वर्गीय वाचनाची व्यवसायाचा खूप त्रास आहे। आम्हाला मच्छी पकडण्यात जाऊ देत नाही तर आज आम्ही येलदरी तालुका जिंतूर जिल्हा परभणी येलदरी या ठिकाणून आलेलो आहेत। आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की 6 महिने झाले आम्ही घरी येतो आणि जे तिथले आज प्रस्थापित तिथले मच्छीमार ज्याने ते कॉन्ट्रॅक्ट घेतलेले राजीव गांधी मत्स्य संस्था यांनी आज 6 महिने झाले आज आम्हाला परवाना नाही, काय नाही। आज आम्ही घरी 6 महिने झाले आणि आमच्या घरी आमचा एकमेव घरी आहे मच्छीमारी, दुसरा आम्हाला काही येत नाही। आमचा धंदा काय जे रोजी रोटी आमची सगळी मच्छीमारी आहे आणि आज 6 महिने झाला आज ते आम्हाला पाण्यात जाऊ देत नाही, तर आमच्या उलट केसेस केले त्यांनी आणि आम्ही पाण्यात गेलो तर गुंड प्रवृत्तीचे लोक ठेवलेले तिथं जिल्हाधिकारी आम्ही सगळीकडे मागण्या मागल्या सर, आमचं काही झालेलं नाहीये। आज आंदोलन आम्ही अगोदर पण जिल्हा प्रशासनाला सांगितलं होतं, पण त्यांनी लोक जे त्यांचे काही लोक आहेत ते लोकांना काही पण पैसे देऊन वगैरे मॅनेज करायले ते आमच्या सारख्या लोकांना काही ते पाण्यात जाऊ देईन। आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आम्हाला मोकळ्या श्वासानं मच्छीमारी करता येईल आणि जे काही आहे ते आमच्या मेहनतीचं आम्हाला भेटावं, बाकी आम्हाला काही म्हणणं नाही।
परभणीत नाम फाउंडेशन आणि पर्याय फाउंडेशनच्या वतीनं परभणीतील 700 गरजू महिला शेतकऱ्यांना मोफत सोयाबीन बियाणं वाटप करण्यात आले। या वाटप उपक्रमाचा पहिला टप्पा आज 10 जून रोजी वांगी रोड साईबाबा नगर इथं पार पडला। नाना पाटेकर आणि मकरंद नासपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवल्या जाणाऱ्या या अभियानाद्वारे महिला शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय। कार्यक्रमाला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जयश्री नेमणे, धनंजय कुलकर्णी आणि आयोजिका बायजयाबाई घोडे उपस्थित होत्या। या मदतीमुळे खरीप हंगामात कष्टकरी महिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मांजरेवाडी धर्म येथील गेली 40 वर्ष प्रलंबित असलेला स्मशानभूमीच्या रस्त्याचा वाद मिटल्यामुळे रस्त्याचा मार्ग आता मोकळा झालाय। अंत्यसंस्कारासाठी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे। अर्धा किलोमीटर अंतराचा रस्ता शेतकऱ्यांच्या बांधावरून तसंच शेतातून भीमा नदीकडे जात होता। पावसाळ्यात रस्त्यावरून जाताना गुडघ्याभर पाय चिखलात जात होते। पावसाळ्यात जर दुःखद घटना घडली तर अंत्यविधीसाठी जाताना मोठी गैरसोय व्हायची। पावसाळ्यामध्ये सर्वत्र चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे नागरिकांचे हाल व्हायचे। शेतकऱ्यांना शेतातून शेतीमाल काढण्यास अडचण निर्माण होत होती। खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल बाबा राक्षे यांच्या माध्यमातून सुमारे 15 लाख रुपयांचा निधी या रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलाय। नुकतंच रस्त्याचं कामकाज सुरू करण्यात आलंय। महाड तालुक्यातून मुंबईकडे धावणाऱ्या फौजी अंबवडे मुंबई एसटी बसमधील एका आसनाची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे। तुटलेल्या आसनामुळे प्रवाशांना गैरसोय होत असल्यानं सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी बसची तातडीनं दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रवाशांच्या या मागणीमुळे एसटी प्रशासनाचं लक्ष बसच्या देखभाल आणि प्रवासी सुविधांकडे वेधलं गेलंय। लवकरच आवश्यक उपाययोजना केल्या जातील अशी आशा व्यक्त केली जाते। महाड तालुक्यातील केंभुर्ली परिसरात सावित्री नदीतील गाळ काढण्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। या प्रकाराकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय। महाड तालुक्यात नदी पात्रातील रेसगा काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची चर्चा आहे। रात्रीच्या वेळी जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्यानं वाळू वाहतूक केली जाते असा दावा नागरिकांनी केलाय। या प्रकारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत असून पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जाते। संबंधितांवर तात्काळ कारवाई करून चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली। महाड येथील सिमरन मोटर सर्व्हिसिंग सेंटर समोरील सर्व्हिस रोडवर उभ्या असलेल्या एका दुचाकीला अचानक आग लागले। या आगीत दुचाकी संपूर्णपणे जळून खाक झाली तर शेजारील कारचं किरकोळ नुकसान झाले। मात्र स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय। संबंधित दुचाकीस्वाराचा शोध घेतला जातोय। या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।